भारताबाहेर हजारो नाही लाखो बिझनेसमन बरोबर मी काम करतोय वास्तुशास्त्राचं. सर्वसाधारणपणे एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगते, मराठी माणसाची जर कंपनी असेल तर तो आपल्या एम्प्लॉईजना प्रेमाने नक्की वागतो. बरोबर, महेश कधी चिडत असेल ते स्वाभाविक आहे आणि ते चिडणं पण गरजेचं आहे. पण मी का सांगतो माहिती आहे का, तुम्ही हा एक मराठी मालक आणि जर गुजराती, सिंधी आणि मारवाडी या मालकांबरोबर जर त्याची तुलना केली तर खरोखर तुमचा खऱ्या अर्थाने सन्मान हा एका अशा कंपनीमध्ये नक्कीच चांगला होतो. म्हणजे एक लक्षात घ्या, पगारवाढ ही वर्षातून एकदा मिळते, पण तुम्हाला काम करायचा जो आनंद आहे ना तो रोज मिळतो आणि तो रोजचा आनंद हा महत्वाचा आहे. मला सांगा, सगळ्यात जास्त गोष्ट तुम्हाला कोणती आहे? पगारवाढ की ज्या ठिकाणी काम करताय तिथं मिळणारा आनंद? आनंद महत्वाचा. सो तो आनंद इथे मिळेल याची मी खात्री देतो. मग असतं मग तिथे दुसरी गोष्ट, एक एम्प्लॉई आणि ज्या माणसाला आयुष्यात मोठं व्हायचं असतं ना, तुम्ही एक लक्षात घ्या की पोस्टमन जो असतो ना तो आयुष्यभर पत्र टाकण्याचंच काम करतोय. आता पोस्टमन कमी झाले तर कुरिअर बॉय आला, त्याचं काम आयुष्यभर. त्याला प्रमोशन मिळतं का? नाही मिळत. जसे असतं पगार वाढेल. पण जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, यशस्वी व्हायचं असेल ना, तर मी कालच्यापेक्षा आज चांगलं काम कसं करू शकेल आणि आजच्यापेक्षा उद्या चांगलं कसं करू शकेल, हे जर तुम्ही केलं ना तर यश तुम्हाला नक्की. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की हा सृष्टीचा नियम. तुम्ही जर आंब्याची बी पेरली तर आंब्याचं झाड येतं आणि जर तुम्ही धोत्र्याची बी पेरली तर धोत्र्याचं झाड. मग आपण काय केलं पाहिजे आयुष्यात? आणि यामध्ये सुद्धा एक लक्षात, ऑलवेज ना देण्याची प्रवृत्ती. म्हणजे सपोज आज जर इथे कंपनीत काम करताय ना तर कंपनीला तुमचे एफर्ट्स द्या, तुमची मेहनत द्या. एकमेक सहकारी आहेत ना, एकमेक सहकार्याला पण मदत करा. जो माणूस देतो ना त्याला भरभरून मिळतो. आपण एक आंब्याची बी जमिनीला दिली, त्या बदल्यात जमिनीने आपल्याला एक आंब्याचं झाड दिलं, पण ते आंब्याचं झाड वर्षानुवर्ष हजारो आंबे तुम्हाला देत राहतं. हा जर सृष्टीचा नियम आहे तो कर्माचा नियम पण तोच आहे. त्यामुळे त्या पद्धतीने काम करा. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे देव पण तुम्हाला यश देईल. शेवटी एक लक्षात घ्या, सगळे मेहनत करा, यश मिळेल. यश मिळालं प्रगती होणार आहे आणि मराठी माणूस हा नक्कीच आपल्या एम्प्लॉईची चांगल्या पद्धतीने काय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझे खूप खूप आशीर्वाद, शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर.